मी गाडी पाडलेली आहे जोरात, तर इथे पण स्क्रॅच आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही मला नेहमी बाईक राईड, ॲडव्हेंचर किंवा ट्रेक करताना बघितलं असेल, पण आज म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करावं. तर मी आणि माझा भाऊ आज चाललो आहे कोथळीगडाला, म्हणजेच पेठगडाला, जिथे आपल्याला खूप जास्त मस्तपैकी ऑफ रोडिंगचा ॲडव्हेंचर करता येणार आहे. तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माझा जो आलेला एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला शेअर करणार आहे. कोथळीगड हा इथून माझ्या घरापासून सुमारे 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर इथून आपल्याला सर्वात पहिले कर्जतला यायचं आणि कर्जतवरून 30 किलोमीटरच्या अंतरावर कोथळीगड आहे. तर तिथे आपल्याला ट्रेकही करायचं आहे, पण आजचं ज्या प्रकारचं ऊन आहे त्यावरून आपल्याला थोडंसं विचार करावा लागेल वरती जाताना. जर मला शक्य झालं तर मी तुम्हाला ट्रेकही दाखवणार आहे की कसं आहे, और एल्स मी तुम्हाला माझ्या ड्रोन शॉटमधून सगळी माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर चला सुरू करूया आजचा हे व्हिडिओ. पण त्याआधी जर मला सबस्क्राईब केलं नसेल तर मला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या विविध व्हिडिओ आणि वेगळ्या प्रकारचं काहीतरी ॲडव्हेंचर मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमधून दाखवू शकेल आणि तुमचं मनोरंजन असंच करू शकेल. तर प्लीज मला थोडं त्या सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, आमच्या राईडची सुरुवात झाली खोपोलीवरून. जर तुम्ही लोणावळा साईडने येत असाल तर खोपोलीनंतर तुम्हाला उजव्या साईडला कर्जत डायव्हर्जन रोड लागेल, तिथून तुम्ही जाऊ शकता. आणि जर तुम्ही मुंबईच्या दिशेने येत असाल तर चौकवरून डावीकडे वळून तुम्ही डायरेक्ट कर्जतला पोहोचू शकता. सकाळचा आल्हाददायक वारा, डोंगराची सगळी हिरवाई आणि बाईक राईड एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. 4 फाटा क्रॉस केल्यानंतर आम्हाला डावीकडे भली मोठी कन्स्ट्रक्शन साईट दिसली. ती म्हणजे सध्या चर्चेत असलेल्या कर्जत ते पनवेल लोकल सेवेसाठी बांधण्यात येणारा न्यू कर्जत सबर्बन टर्मिनल्स. तर कर्जतमध्ये पोहोचल्यावर आमचं स्वागत झालं भल्या मोठ्या वेशीने. पुढे विठ्ठलाची एक भव्य मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न झालं. पुढे ब्रिज क्रॉस करून आम्ही वळालो मुरबाडच्या रस्त्याला. कर्जत मागे सोडताच माझी बाईक आरामात पुढे जाऊ लागते आणि उन्हाळ्याचा तो गरम वारा लगेच चेहऱ्यावर येतो. पण मला माहीत आहे आजचा रस्ता सुंदर असणार आणि त्यामुळे एक्साइटमेंट तशीच टिकून आहे. 15 किलोमीटर सरळ रस्ता पार केल्यावर आता आंबेवली फाट्यावरून वळायचं आहे उजवीकडे. इथून पुढे चालू होतो थोडा गावाकडचा वाईब असणारा रस्ता. दोन्ही बाजूनी हिरवीगार शेतं, झाडांची रांग आणि अधूनमधून दिसणारी छोटी गावं, यामुळे राईड खूपच पीसफुल वाटते. तर सुमारे 2 तासाच्या सुंदर अशा बाईक राईडनंतर आम्ही आलो त्या ठिकाणी जिथून ॲक्च्युअल ऑफ रोडचा थरार सुरू होतो. ह्या सगळ्या अडचणींमुळे मी एकदा पडली सुद्धा. एका सेकंदासाठी भीतीसुद्धा वाटली, पण लगेच हसू आलं आणि मी धूळ झटकली, बाईकवर बसली आणि माझी राईड पुन्हा सुरू केली. मी गाडी पाडलेली आहे जोरात, तर इथे पण स्क्रॅच आलेला आहे.
इथे पण हे निघालेलं, ह्याला बसवलं, हँडल वाकडा झाला माझा खूप जोरामध्ये. आणि इथे तुम्हाला दिसत असेल हे जे वाकडं झालेलं आहे ते पूर्ण थोडीशी गाडीची मी वाट लावलेली आहे. पण हो, माझी हाईट बाईकला थोडी कमीच पोचते, त्यामुळे अशा रस्त्यांवर मला थोडा जास्तच बॅलन्स सांभाळायला लागतो. खडबडीत दगड, छोटे उतार आणि चिखलाचे पॅचेस आणि त्यात माझे पाय प्रॉपर जमिनीला न पोचणे, हे सगळंच एक ॲडव्हेंचर बनतं. आणि असं हळूहळू चढत मी शेवटी कोथळीगडाच्या पायथ्याला पोचली. बाईक थांबवली आणि एकच विचार मनात आला, हा रस्ता कितीही खडबडीत असू दे, पण या झाडांनी आणि निसर्गाने संपूर्ण राईड एकदमच सुंदर बनवली. तर मित्रांनो, आपण कसं तरी धडपड करत आपण ह्या पेठ किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. तुम्हाला माझ्या मागे पेठ हा किल्ला दिसत असेल आणि त्याच्या पायथ्याशी आहे पेठ गाव. या गावाच्या नावामुळेच ह्या गडाला नाव पडलेलं आहे पेठगड. ॲक्च्युली हा किल्ला नाही, हा गड आहे. गड म्हणजे तिथे फक्त त्याला वॉच टॉवर म्हटलं जातं. तर आजूबाजूच्या एरियामध्ये महाराजांच्या काळामध्ये लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर होत होता. आणि ह्यावर ॲक्च्युली खास करून काय आहे तर ह्याची खासियत आहे, वरती आपल्याला तोफ बघायला भेटते. त्या काळाची तोफ अजून तिथे आहे. छोट्या छोट्या गुफा आहेत, पाण्याच्या टाक्यासुद्धा आहेत. त्या व्यतिरिक्त इथे आपल्याला जर ट्रेकिंग करायचं असेल तर आज खूप ऊन आहे आणि आम्ही रायडिंग गेअर्स घालून आलो, तर मी आज काही शक्य नाही मला इथे तुम्हाला ट्रेकिंग करून दाखवणं. पण माझ्याकडे ड्रोन आहे, तर मी ट्राय करते तुम्हाला सर्व साईडने हा गड दाखवण्याचा. तर मित्रांनो, हा होता आमचा आज कोथळीगडाचा ॲडव्हेंचर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकला आहे, तर थोडंसं आम्हाला माफ करा. तर भेटूयात पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले मला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या विविध व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणू शकेल. तोपर्यंत बाय बाय.